इकडे बैठकांचा सिलसिला, कारण अवघी काही तास हे आता निकालाला शिल्लक राहिलेलं आहे। मात्र महाविकास आघाडीच्या बैठकीची इनसाइड स्टोरी आपण केवळ साम टीव्हीवर बघणार आहोत। निकालानंतरच्या संभाव्य राजकीय गणितांवरती या बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याचं कळतंय। नक्कीच आमदारांना कसं सांभाळायचं या संदर्भात या बैठकीमध्ये खलबत झाल्याचं बघायला मिळतंय। आपला आमदार, निवडून आलेला आमदार हा फुटू नये यासाठी अत्यंत दक्षता घेतली जाते महाविकास आघाडीमध्ये आणि त्यामुळेच चर्चांवर चर्चा, बैठकांवर बैठका सेजल सुरूच आहेत। निश्चितच सत्ता जर आली तर लवकर सत्ता स्थापन करण्यावर सुद्धा एकमत या बैठकीत झालं। नेमकं काय झालं आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे सांगताय। रुपाली, बैठक झालेली आहे, एक घटना सुद्धा घडली ज्यामध्ये सारथ्य जयंत पाटलांच्या हातात बघायला मिळालं। बैठकीत काय घडलं सविस्तर? मतदान पार पडल्यानंतर आपण पाहतो आहोत की महाविकास आघाडीमधले सगळे महत्त्वाचे नेते आता मुंबईत दाखल झालेले आहेत आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांची आज खरं तर बैठका चालू होत्या। ग्रँड हयातच्या बैठकीनंतर सगळे नेते मातोश्रीवर सुद्धा आले। मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्यासोबत सगळ्या नेत्यांची चर्चा सुद्धा झाली आणि सगळ्यात महत्त्वाचे जे मुद्दे आपल्याला कळत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हाच आहे की आता मतदान पार पडलेलं आहे आणि निकाल खरं तर 23 तारखेला स्पष्ट होणार आहे। मात्र निकालाच्या वेळी कशी फाईट होते, कसा निकाल येतो याच्यावरती अनेक गणित अवलंबून असणार आहे। जर बहुमत आलं किंवा जर फाईट कटचुकट असेल तर आपल्या आमदारांना कसं सांभाळायचं, आपला आमदार फुटू नये यासाठी म्हणून प्रयत्न करता महाविकास आघाडीच्या नेत्यांचे असणार आहे आणि त्या संदर्भातली सविस्तर चर्चा आजच्या या बैठकीमध्ये झाल्याचं कळत आहे। दुसरा एक महत्त्वाचा विषय म्हणजे जर बहुमत जर महाविकास आघाडीकडे आलं तर मात्र लवकरात लवकर सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यात येईल अशा पद्धतीची माहिती सुद्धा आपल्याला सूत्रांकडून मिळत आहे आणि याच अनुषंगाने आजच्या या बैठकीमध्ये चर्चा झाली। खरं तर ग्रँड हयातची बैठक झाल्यानंतर सगळे नेते जे आहेत ते एकाच गाडीतून मातोश्रीवरती आले होते। दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की ही बैठक झाल्यानंतर पुन्हा एकदा जयंत पाटील जे आहे ते सिल्वर ओकवरती शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गेल्याचं आपल्याला देखील आपल्याला माहिती मिळत आहे। तर त्याच्याचमुळे जसं जसं निकालाचा तारीख जी आहे ते जवळ येत आहे तशा बैठकी आणि या सगळ्या हालचाली जे आहेत ते वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच रुपाली, या संदर्भातले अपडेट पुढे देखील घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तर या बैठकीची नेमकी इनसाइड स्टोरी काय आहे बघूया आज ग्राफिक्स मध्ये। तर निकालानंतरच्या संभाव्य राजकीय गणितांवर या महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येते। तर आमदारांना कसं सांभाळायचं, कसं सुरक्षित ठेवायचं यावर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि जर सत्ता आलीच तर लवकरात लवकर सत्ता स्थापन करायचीच यावर खल करण्यात आला। निकालानंतरच्या संभाव्य राजकीय गणितांवर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। तर आमदारांना कसं सांभाळायचं, कसं सुरक्षित ठेवायचं या संदर्भात महाविकास आघाडीच्या या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे।